नुकताच अल्ल्याड पल्ल्याड नावाच्या एका मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। हा सिनेमा येत्या 14 जूनला प्रदर्शित होणार असून हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे। खूप दिवसांनंतर एक चांगला हॉरर चित्रपट येतोय असं सध्या तरी ट्रेलर बघून वाटतंय। या सिनेमाचं ट्रेलर एकदम जबरदस्त असून बीजीएम, सिनेमॅटोग्राफी आणि महत्वाचं म्हणजे एक हॉरर वाली फिलिंग असते ती वातावरण निर्मिती करण्यात हा ट्रेलर यशस्वी झाला आहे। या सिनेमात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर, माधुरी पवार हे सर्व ताकदीचे कलाकार आपल्याला बघायला मिळतील। प्रीतम एस के पाटील हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलेलं आहे। या ट्रेलर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या घटना दिसतात। ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला एक गाव दिसत आहे आणि या गावात काही विचित्र घटना घडताना दिसतात। काही ठिकाणी आत्म्यांचा वावर असणे वगैरे। या दरम्यान आपल्याला गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन हे कशाचा तरी शोध घेताना दिसतात। त्यांना पाण्यामध्ये एका मुलीचा आत्मा दिसतो आणि गुरुजी म्हणजेच मकरंद देशपांडे हेही त्यांना सांगतात की त्या मुलीचा आत्मा कुणालाही जिवंत ठेवणार नाही आणि तो काहीतरी खास कारणासाठी आलेला आहे। नंतर सगळेजण कुणापासून तरी वाचण्याचा प्रयत्न करताना दिसतात। संदीप पाठकही एका सीन मध्ये भूताने झपाटलेले आहेत आणि त्यांच्यावर काहीतरी तांत्रिक विधी चालू आहे असं दिसतंय। ट्रेलरच्या शेवटी पूर्वी घडून गेलेल्या काही घटना दिसतात आणि यामध्ये चिन्मय उदगीरकर एका मुलीला ओढून नेताना दिसत आहे। कदाचित ही मुलगी चिन्मयची प्रेयसी किंवा बायको असेल आणि तिचा खून केल्यानंतर तिचा आत्मा बदला घेण्यासाठी पुन्हा या गावात आला असेल अशी काहीशी या चित्रपटाची कथा आपल्याला या ट्रेलर वरून कळून येत आहे। एकंदरीतच या मुलीचा आत्मा गावातील लोकांना त्रास देतोय, झपाटतोय आणि यामागचं काय रहस्य आहे आणि या रहस्याची उकल करताना या सगळ्यांभोवती धक्कादायक घटना घडतात। ते शेवटी या घटनांमागचं रहस्य उलगडेल आणि अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर येईल। तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।